लिहिण्याची कला. असे म्हटले जाते की मुलाने तुमची आठवण करावी असे वाटत असेल तर एक साधे घर बनवा. नातवाने तुमची आठवण करावी असे वाटत असेल तर एक पक्के घर बनवा. गावातील लोकांनी तुमची आठवण करावी असे वाटत असेल तर एक तलाव बनवा. राज्यातील लोकांनी तुमची आठवण करावी असे वाटत असेल तर एक मंदिर बनवा. परंतु संपूर्ण जगातील लोकांनी तुमची आठवण करावी असे वाटत असेल तर एक पुस्तक लिहा. प्रसंग. ओडिसातील लोक जेव्हा अंधविश्वास, कुसंस्कार आणि जमीनदारांच्या शोषणाने त्रस्त झाले होते, त्याचवेळी क्रांती भट्टाचार्यासारखे काही लोक जोरजोरात ओरडून सांगत होते की उडिया एक स्वतंत्र भाषा नाही आहे, ही एक उपभाषा आहे. अशा वेळी ओडिया भाषा आणि ओडिशांच्या लोकांना एक स्वतंत्र ओळख देण्यासाठी एका महान व्यक्तीचा जन्म झाला होता. देवदूतासारख्या असणाऱ्या या व्यक्तीचे नाव होते फकीर मोहन सेनापती. त्यांचा जन्म 13 जानेवारी 1843ला मकर संक्रांतीच्या दिवशी ओडिशातील बालेश्वर जिल्ह्यातील मल्लिकाशपूर नावाच्या गावात झाला होता. उडिया भाषेचे जेव्हा अधोपतन होत होते, अशा वेळी आपल्या लेखनाच्या माध्यमातून एक नवी क्रांती उभी करून त्यांनी या भाषेला एक नवीन रूप दिले. साधारण माणसाची गोष्ट त्यांनी सरळ भाषेत सर्वांच्या समोर आणली. एक समाजसुधारक, प्राध्यापक, इतिहासकार, दार्शनिक आणि संवाददाता या रूपात फकीर मोहन यांनी काही सकारात्मक पाश्चात्य संस्कारांचा ओडिया लोकांच्या जीवनात प्रयोग केला. बालेश्वर जिल्ह्याचे त्या काळातील जिल्हाधीश जॉन बेम्स यांना ओडिया भाषेचे ज्ञान देऊन त्यांना या भाषेकडे आकर्षित केले होते. ओडिया आधुनिक कथा साहित्यातील रेवती ही पहिली गोष्ट लिहून त्यांनी या दिशेकडे वाटचाल सुरू केली होती. तत्कालीन समाजातील स्थिती आरशाप्रमाणे आपल्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी प्रदर्शित केली. अनेक गोष्टी, कादंबऱ्या आणि कवितांच्या रूपातून या प्रकारचे वर्णन आपल्याला बघावयास मिळते. त्यांच्या काही प्रसिद्ध गोष्टी डाक मुन्शी, भुलिया बाबा, बिरेड विशाल आहेत. प्रसिद्ध कादंबऱ्या 6 मन 8 गुंठा, लॉंचम, प्रायश्चित्त या आहेत, ज्यांनी समाजाला एक नवीन दिशा दिली. महर्षी वेदव्यास यांनी रचलेले महाभारत या ग्रंथांचे त्यांनी ओडिया भाषेत भाषांतर केले, ज्यामुळे ओडिसात त्यांना व्यासकवी या उपाधीने अलंकृत करण्यात आले. आपल्या लिहिण्याच्या कलेमुळे त्यांनी ओडिया भाषेबरोबरच स्वतःलाही अमर केले. कोणतेही पुस्तक अनेक अक्षरांचा समूह असतो. अक्षर अविनाशी आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू सुनिश्चित आहे. मनुष्य शरीर एक दिवस मातीतच मिळते, परंतु त्यांच्या पुस्तकातून त्यांच्या भावना, चिंतन, मार्गदर्शन नेहमीच लोकांना दिशा दाखवत राहते. पुस्तक ही एक अशी भेट आहे जे जितका वेळा उघडू तितके जास्तीत जास्त वाचक ते वाचून त्यांचे मूल्य वाढवतात. लेखणी मनातील भावनांना आकार देते. काही भावना शब्दातून व्यक्त करणे थोडे कठीण असते. प्रसिद्ध लेखक लिखाणातून आपल्या भावना योग्य रीतीने सुनियोजित रूपात व्यक्त करतात. भावना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी ब्रह्ममुहूर्ताची वेळ सगळ्यात योग्य असते. मन जितके ईश्वराच्या चिंतनात मग्न असते तितके अधिक एकाग्र राहते आणि लिखाणाचा स्तर तितका उच्च होतो. जगातील प्रसिद्ध आणि मार्गदर्शक ग्रंथ मनुष्याला
त्याच्या जीवनात मार्गदर्शक ठरतात. म्हणूनच आजच्या युगात वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, भागवत, श्रीमद भगवद्गीता तसेच अन्य धर्मग्रंथ विश्वप्रसिद्ध झाले आहेत. इस्लाम धर्माचे कुराण, बौद्ध धर्माचे त्रिपिटक, ख्रिश्चन धर्माचे बायबल आणि शीख धर्माचा गुरु ग्रंथ साहेब करोडो लोकांना अज्ञान अंधकारातून बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवत आहेत. लेखकाची भावना, अंतर्दृष्टी आणि लिखाणाची धारा वाचकाच्या अथवा श्रोत्यांच्या मनात प्रेम आणि आनंद जागृत करते. पंडित विष्णू शर्मा यांनी लिहिलेले पंचतंत्र, सिंहासन बत्तीसी, वेताळ पंचशती आदी, शंकराचार्यांनी लिहिलेले मोहमुदर आणि महर्षी वशिष्ठ यांनी लिहिलेले योग वशिष्ठ देखील आजही तितकेच उपयोगी आहेत. प्रत्येक देशाची कला, साहित्य, पुराण, विज्ञान आणि ज्योतिषशास्त्र यांच्या प्रगतीत अनेक चिंतक, लेखक, कवी आणि शोधकर्त्यांची प्रमुख भूमिका आहे. एक छोटासा झरा ज्याप्रमाणे एका नदीत रूपांतरित होतो, तसेच चांगले साहित्य माणसाला असामान्य बनवते. जेलमध्ये उत्कलमणी गोपबंधू, पंडित नीलकंठ, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक विद्वानांनी सुप्रसिद्ध साहित्याची रचना केली आहे. लिखाणासाठी विशेष स्थानाचे महत्त्व जरी नसले तरी लेखकाच्या मनाची एकाग्रता आणि प्रबळ इच्छाशक्ती एका चांगल्या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये उपयोगी ठरते. म्हणूनच असे म्हटले जाते की लिहिण्याची कला मनुष्याला निपुण बनवते. रोजच्या आपल्या मधुर स्मृतींची अनुभूती, ईश्वर प्रेम आणि त्याचे धन्यवाद करणाऱ्या शब्दांच्या लेखनातून मन प्रसन्न होते आणि मनाची उदासी दूर होते. प्रश्न 1. मुख्य धर्माच्या धर्मग्रंथाची नावे कोणती आहेत? 2. लेखनाच्या कलेसाठी चिंतन कसे हवे तसेच उपयुक्त वेळ कोणती? चांगला लेखक बनण्यासाठी कोणत्या अभ्यासाची आवश्यकता असते?